2 अगस्त से 9 अगस्त के दौरान पुणे के बालेवाड़ी क्रीड़ा संकुलन में एशियन किक बॉक्सिंग प्रतियोगिता का आयोजन किया गया है। इस प्रतियोगिता में 27 विभिन्न देशों के खिलाड़ी सहभागी होने वाले हैं। इसमें भारत का प्रतिनिधित्व करने में कर्नाला स्पोर्ट्स एकेडमी के किक बॉक्सिंग के खिलाड़ी जयेश दत्तात्रेय चौगुले और अनुजा उदय कोरडे का चयन हुआ है। मंदार पनवेलकर के नेतृत्व में तैयार हुए इन खिलाड़ियों को माननीय विवेक पाटिल ने शुभकामनाएं दी। प्रतियोगिता के लिए रवाना होने से पहले इन खिलाड़ियों ने माननीय विवेक पाटिल से मुलाकात कर उनके आशीर्वाद लिए। इस दौरान खिलाड़ियों ने अपनी भावनाएं जाहिर करते हुए माननीय विवेक पाटिल के आभार व्यक्त किए। 28 मार्च झालेली नॅशनल टीम इंडिया सिलेक्शन राऊंड, त्यात मला सिल्वर मेडल मिळवून मी एशियाला इंडियाचं प्रतिनिधित्व करणार आहे व त्याचप्रमाणे इंडियन टीम बी मध्ये माझा सिलेक्शन झालेला आहे। कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी व माननीय आमदार विवेक पाटील साहेब यांनी मला या टूर्नामेंट खेळण्यासाठी आर्थिक सहकार्य केलेलं आहे। ते मी त्यांचा कृपाभिलाषी आहे। त्याचप्रमाणे मुकुंद म्हात्रे साहेब कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे सचिव व रविशेठ पाटील हे कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष यांचाही आम्हाला मार्गदर्शन या स्पर्धेसाठी लागलेलं आहे। पुढे भविष्यात जे साहेबांचा मिशन 2020 हा जो स्वप्न आहे ऑलिम्पिकचा नाही, ते जे ध्यास आहे ते आम्ही पूर्ण करू व हा जो स्वप्न आहे तो सत्यात साकार करू। मी एशियन चॅम्पियनशिपसाठी वाकोतर्फे सिलेक्ट झालेली आहे। या होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिपला मी आपल्या इंडियाला रिप्रेझेंट करते आहे, पण त्यासाठी जी आर्थिक सहाय्यता असते ती विवेक पाटील साहेबांनी माझ्यासाठी केलेली आहे। त्यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे। असेच त्यांचे सहकार्य मला पुढच्या मॅचेसला वगैरे पुढे जाण्यासाठी लाभावे ही त्यांना मी विनंती करते। तसेच आम्हाला कोच करणारे डॉक्टर मंदार पनवेलकर सर, तसेच रवींद्र म्हात्रे सर, विनीत साठे, आमची लेडीज इन्स्ट्रक्टर नेहा लोंढे यांनी खूप सहकार्य केलेले आहे, आम्हाला ट्रेन केलेलं आहे। त्या ट्रेनिंगमुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत। तसेच कर्नाळा स्पोर्ट्सने आम्हाला खूप मेहनत घेतलेली आहे आमच्यासाठी। आम्ही कर्नाळा स्पोर्ट्सला येऊन प्रॅक्टिस वगैरे करतो। सर आम्हाला दरवी विवेक पाटील सर आम्हाला दरवी सहकार्य करतात। त्याचप्रमाणे हा सपोर्ट जो आहे तो माझ्या फॅमिलीने पण मला मोठ्या प्रमाणात केलेला आहे।